नमस्कार फ्रेंड्स, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर एका नवीन आणि खास व्लॉगमध्ये. तर आज आहे अक्षय तृतीया, एक पवित्र, शुभ आणि सकारात्मक ऊर्जा देणारा दिवस आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण अक्षय तृतीयेची तयारी, पूजा आणि घरगुती जेवण बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. आज ना सकाळपासूनच घरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी फील होते आहे आणि मी आता घराच्या मागच्या बागेत आलेली आहे फुलं तोडायला. हे आहे बेलाचं झाड. याला फारच पवित्र मानलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मात तर याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि असं पण म्हणतात की आपल्या घरात बेलाचं झाड असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा सुद्धा राहते. मला दरवाजासाठी आंब्याच्या पानांची तोरण बांधायची आहे. आंब्याच्या पानांनी वाईट शक्ती घरात येत नाही असं आपल्याकडे मानलं जातं. सकाळी सकाळी आपल्या घराच्या बागेत मोगऱ्याचं फूल उमललेलं दिसलं तर खूप प्रसन्न वाटतं, नाही का? ही गुलाबाची फुलं मी देवासाठी वाहणार आहे. सणाचा दिवस असो किंवा आपली रोजची पूजा, गुलाबाच्या फुलांनी पूजेला एक वेगळी शोभा येते. पूजेच्या नैवेद्यासाठी पात्र बनवणं ही आपली खास जुनी पारंपरिक पद्धत आहे. आम्ही इथे सगळी पानं गोळा केलेली आहेत आणि पप्पा ही पानं लावत आहेत, एक एक पान नीट धरून कोपऱ्यात दाबून. उंबरठ्याची हळद बनवताना मी त्यामध्ये पाणी, गोमूत्र आणि गुलाबजल ॲड केलेलं आहे. घरातल्या पूजेची तयारी करताना मी एक गोष्ट आधीच करते, ते म्हणजे उंबरठ्याला हळद लावून घेते आधी. चला तर आता पूजा सुरू करूया. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं किंवा नवीन काहीतरी सुरू करणं शुभ मानलं जातं. चला तर आपली पूजा झाली, मन खूप प्रसन्न वाटतंय. आता आपण अक्षय तृतीयेच्या पूजेची सुरुवात करूया. पूजेला लागणारे सगळे साहित्य गोळा केलेले आहेत. मडकीभोवती पवित्र दोरा बांधते. श्रद्धा, रक्षा आणि संस्काराचं प्रतीक आहे हे. आंब्याचं पान लावतोय, ते पूजेसाठी एक पवित्र चिन्ह आहे.
पूजेनंतर आता स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे। आज मी बनवणार आहे चवळीची भाजी, आमरस, गोड शेवई आणि मूग डाळीचे वडे। इथे मूग डाळ भिजवलेली आहे, तर याचे आपण वडे बनवणार आहोत। हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे आणि सोबत जिरा, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता ऍड करायचा आहे वरून। चवीनुसार आपल्याला मीठ ऍड करायचं आहे आणि 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। बघा बॅटर आपला किती छान दिसतोय। शेवई आपण ही घरीच बनवलेली आहे। याला आपण पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि आपल्याला गरम पाण्यामध्ये बॉईल करायचं आहे छान। 5 मिनिटांनंतर आपल्याला असंच थंड करायला ठेवायचं आहे। त्यानंतर आपण जेव्हा खायला घेऊ तेव्हा दूध वरून ऍड करून साखर टाकायची आहे। तर अशा रीतीने आमचा अक्षय तृतीयाचा दिवस खूप खास गेला। पूजा पण छान झाली आणि जेवण पण आटोपले। सगळ्यांना जेवण आवडलं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।